मुनीर आउट. 2 दिवसांपासून सोशल मीडियावर हा हॅशटॅग चांगलाच ट्रेंड होतोय. पाकिस्तानी लष्कर प्रमुख आसिम मुनीरनं आपल्या कुटुंबाला परदेशात पाठवल्यानंतर आता तो सुद्धा देश सोडून पळून गेल्याच्या बातम्या यायला लागल्यात. त्यामुळं पाकिस्तानी लष्कर प्रमुख घाबरल्याचं बोललं जात आहे. पण हाच आसिम मुनीर पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याचे आरोपही आता व्हायला लागलेत. पाकिस्तानी लष्करातील काही लोकच या कटात सहभागी असल्याचं समोर आल्यानं आता यामध्ये तथ्य असल्याचंही म्हटलं जात आहे. पहलगाम हल्ल्याच्या काही दिवस आधी मुनीरनं हिंदूंबद्दल आणि काश्मीरबद्दल प्रक्षोभक भाषण केलं होतं. तशीच भाषा काही महिन्यांपूर्वी या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असलेल्या सैफुल्ला कसुरीनं वापरली होती. त्यामुळं हल्ल्यासाठीचा सिग्नल हा पाकिस्तानी लष्कर प्रमुखांनाच दिला असल्याचं बोललं जात आहे. गेल्या काही महिन्यांतली टाईमलाईन, पाकिस्तानच्या पत्रकारांकडून आणि जनतेकडून होणारे आरोप यामुळं पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानी लष्कर प्रमुख आसिम मुनीर याचाच हात असल्याचं स्पष्ट होत आहे. मुनीरला हा हल्ला का घडवायचा होता याचीही माहिती काही माध्यमांकडून देण्यात आली आहे. आसिम मुनीर पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याचा आरोप का होतोय, त्यानं केलेली भाषणं आणि गेल्या काही महिन्यांतल्या घटनांचा अर्थ काय लागतो त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. नमस्कार, मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सगळ्यात आधी पाकिस्तानी लष्कर प्रमुख आसिम मुनीरबद्दल सध्या चर्चा काय होत आहेत ते बघूयात. 22 एप्रिलच्या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान विरोधात कठोर कारवाई केली. त्यानंतर पाकिस्तानातील नेते आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या कुटुंबियांना परदेशात पाठवल्याची माहिती देण्यात आली. यामध्ये पाकिस्तानी लष्कर प्रमुख आसिम मुनीरनंही आपल्या कुटुंबियांना प्रायव्हेट जेटनं न्यू जर्सी आणि ब्रिटनला पाठवल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर 27 एप्रिलला स्वतः आसिम मुनीरही पाकिस्तानातून पळून गेल्याच्या किंवा भूमिगत झाल्याच्या बातम्या यायला सुरुवात झाली. सोशल मीडियावर मुनीर आउट असा हॅशटॅग ट्रेंड व्हायला लागला. याबाबत पाकिस्तानी लष्कर किंवा सरकारकडून कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलं नाही. पण पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाकडून एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. एबोटाबाद इथल्या पाकिस्तान मिलिटरी अकॅडमीतल्या अधिकाऱ्यांसोबत पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा फोटो पाकिस्तान पीएमओनं पोस्ट केला. यामध्ये शरीफ यांच्या शेजारी आसिम मुनीर बसला होता. हा फोटो 26 एप्रिलचा असल्याचंही पीएमओकडून नमूद करण्यात आलं होतं. पण या फोटोशिवाय मुनीर पाकिस्तानात असल्याचा कोणताही पुरावा पाकिस्तानकडून देण्यात आलेला नाही. त्यामुळं भारताच्या कारवाईच्या भीतीनं मुनीर पाकिस्तानातून पळाल्याच्या चर्चा व्हायला लागल्या. आता आसिम मुनीरनंच पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला घडवून आणल्याचे आरोप केले जात आहेत. पहलगाम हल्ल्याआधी मुनीरनं हिंदूंविरोधी भडकाऊ भाषण केलं होतं. त्यानंतरच पहलगाममध्ये हिंदूंना टार्गेट करण्यात आलं असा खळबळजनक दावा पाकिस्तानातील पत्रकार आदिल रजा यांच्याकडून करण्यात आला. तर अमेरिकेतील सुरक्षा तज्ज्ञ मायकल रुबिन यांनी तर मुनीरची तुलना थेट लादेनशी केली. पाकिस्तानला दहशतवादी पुरस्कृत देश म्हणून आणि पाकिस्तानी लष्कर प्रमुख आसिम मुनीरला दहशतवादी म्हणून घोषित करावं अशी मागणी रुबिन यांनी अमेरिकेच्या सरकारकडे केली होती. ओसामा बिन लादेन आणि मुनीरमध्ये इतकाच फरक आहे की लादेन गुहेत राहायचा तर मुनीर राजवाड्यात राहतो. हा एक फरक सोडला तर दोघंही सारखेच आहेत आणि त्यांचा अंतही सारखाच असायला हवा असं मायकल रुबिन यांनी जाहीरपणे म्हटलं होतं. पण पहलगाम हल्ल्याला आसिम मुनीर जबाबदार असल्याची कोणती कारणं सांगितली जात आहेत ते आता बघूयात. 16 एप्रिल 2025 म्हणजेच पहलगाम हल्ल्याच्या फक्त 6 दिवस आधी आसिम मुनीरनं इस्लामाबादच्या ओव्हरसीज पाकिस्तानी कन्व्हेन्शनमध्ये एक भाषण केलं होतं. त्या भाषणात त्यानं थेट हिंदूंबद्दल प्रक्षोभक विधानं केली आणि काश्मीरवरून भडकवण्याचं काम केलं. या भाषणात बोलताना मुनीर म्हणाला, पाकिस्तानची गोष्ट तुम्ही तुमच्या मुलांना नक्कीच सांगितली पाहिजे. आपण हिंदूंपेक्षा प्रत्येक बाबतीत वेगळे आहोत असं आपल्या पूर्वजांना वाटलं. आपला धर्म, आपल्या प्रथा, परंपरा, विचार, महत्त्वाकांक्षा हिंदूंपेक्षा खूप वेगळे आहेत. म्हणूनच त्यावेळी 2 नेशन थिअरीचा पाया रचला गेला. भारत आणि पाकिस्तान 2 वेगळे देश आहेत, ते कधीच एकत्र नव्हते असं मुनीरनं म्हटलं. त्यानंतर काश्मीरबाबत बोलताना तो म्हणाला, काश्मीरबद्दल आमची आणि आमच्या सरकारची भूमिका अगदी स्पष्ट आहे. काश्मीर आमच्या गळ्याची नस होती आणि ती कायमच राहील. हे आपण कधीही विसरून चालणार नाही. आपण काश्मीरसाठी 3 वेळा युद्ध लढलोय असं मुनीरनं म्हटलं. 16 एप्रिलला मुनीरनं केलेली ही विधानच पहलगाम हल्ल्यासाठी दहशतवाद्यांना मोठा सिग्नल आणि मोठा ट्रिगर असल्याचं बोललं गेलं. जम्मू काश्मीरचे माजी पोलीस महासंचालक SP वैद यांनीही मुनीरच्या या भाषणाचा संदर्भ देत म्हटलं की हल्ल्याच्या काही दिवस आधी पाकिस्तानी लष्कर प्रमुखांनी केलेली ही विधानं आणि त्यानंतर झालेला हा हल्ला हा काही फक्त योगायोग नाही. हे कोणी साधेसुधे दहशतवादी नाहीत. हे पाकिस्तानी आर्मीचेच लोक आहेत.
जे दहशतवाद्यांचा वेश घेऊन इथे आलेत. त्यांच्याकडे सैन्याची शस्त्रे आहेत. कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरमध्ये असलेलं वातावरण बिघडवण्यासाठीच त्यांचा हा प्रयत्न आहे, असा आरोप वैद यांनी केला. वैद यांच्या या आरोपात तथ्य असल्याचं कारणही आता समोर येत आहे. पहलगाम हल्ल्यातला दहशतवादी म्हणून ज्याची ओळख पटवण्यात आली आहे तो हाशिम मुसा हा आधी पाकिस्तानी सैन्यात असल्याची माहिती समोर आली आहे. मुसा हा पाकिस्तानी सैन्याच्या स्पेशल फोर्सेसचा पॅरा कमांडो होता, जो आता दहशतवादी संघटना एलईटीसाठी काम करतोय. पाकिस्तानी सैन्याची विंग असलेल्या SSG म्हणजेच स्पेशल सर्व्हिस ग्रुपनंच मुसाला दहशतवादी हल्ला करायला काही दिवसांसाठी एलईटीकडे सोपवल्याचा संशय भारतीय सुरक्षा यंत्रणांना आहे. पाकिस्तानच्या SSG कमांडोंना दिलं जाणारं ट्रेनिंगच दहशतवाद्यांना दिलं जातं असंही सांगण्यात येत आहे. 16 एप्रिलला मुनीरच्या या भाषणानंतर लगेचच 2 दिवसांनी म्हणजेच 18 एप्रिलला एलईटीचा दहशतवादी अबू मुसानं रावळकोटमधल्या रॅलीत एक भाषण केलं होतं. त्या भाषणात त्यानं जिहाद सुरूच राहील, बंदुकीतून गोळ्याही सुरूच राहतील आणि काश्मीरमध्ये शिरच्छेद होतच राहतील. काश्मीरचे स्थानिक नसलेल्यांना डोमिसाईल सर्टिफिकेट देऊन काश्मीरची डेमोग्राफी बदलण्याचा भारताचा डाव आहे, पण आम्ही ते कधी होऊ देणार नाही, असा थेट इशारा मुसाकडून त्यावेळी देण्यात आला होता. अबू मुसा हा एलईटीचा POK हेड असल्याची माहितीही देण्यात येते. आसिम मुनीर पहलगाम हल्ल्यामागचा मास्टरमाइंड आहे असं म्हणायला गेल्या काही महिन्यांतल्या घटनांचाही संदर्भ दिला जातोय. याची सुरुवात होते ती फेब्रुवारी 2025 पासून. एलईटीचा सदस्य आणि पहलगाम हल्ल्याचा मुख्य सूत्रधार म्हणून ज्याचं नाव पुढं आलं त्या सैफुल्ला कसूरी उर्फ खालिदनं 2 फेब्रुवारी 2025ला पाकिस्तानात एक भाषण दिलं होतं. त्यात त्यानं मी तुम्हाला विश्वास देतो, लवकरच काश्मीर अल्लाची जहागीर बनेल. बरोबर 1 वर्षानं 2 फेब्रुवारी 2026ला काश्मीर इस्लामचा भाग असेल असं वचन देत असल्याचं सैफुल्लानं या भाषणात म्हटलं होतं. सैफुल्लाचं हे भाषण आणि मुनीरच्या भाषणात साम्य असल्याचं दिसून येत आहे. त्यानंतर 19 फेब्रुवारी 2025ला सैफुल्लाची पाकिस्तानी रेंजर्सचे विंग कमांडर जाहीर झरीनसोबत बैठक झाल्याची माहितीही काही माध्यमांकडून देण्यात आली आहे. या दोघांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या बैठकीनंतर फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस सैफुल्ला कसूरीनं पाकिस्तानातील पंजाबच्या कसूर इथे काही दहशतवाद्यांसोबत बैठक घेतली. त्यावेळी अबू मुसा, मोहम्मद नवाज, इद्रिस शाहीन, अब्दुल रसूल आणि अब्दुल्ला खालिद हे दहशतवादी या बैठकीत आले होते. त्याच बैठकीत भारतात मोठा नरसंहार करण्यासाठी दहशतवादी हल्ल्याचा प्लॅन आखण्यात आल्याची माहिती देण्यात येते. त्यानंतर या सगळ्यांची मार्चच्या सुरुवातीला पुन्हा एकदा मिरपूरच्या खंबाल इथे बैठक झाली. त्यावेळी हल्ल्याचं ठिकाण, तिथले लपण्यासाठीचे तळ, घुसखोरीचे मार्ग आणि हल्ल्यात कोणाला टार्गेट करायचं हे निश्चित झालं. त्यानंतर 11 मार्चला अबू मुसा आणि सैफुल्ला खालिद दोघंही मिरपूरमध्ये पुन्हा एकदा भेटले आणि तिथंच पहलगाम हल्ल्याचा प्लॅन झाल्याचा अंदाज काही माध्यमांकडून वर्तवण्यात आलाय. त्यानंतर 16 एप्रिलला आसिम मुनीरनं काश्मीरबद्दल भाषण केल्यानंतर 18 एप्रिलला अबू मुसानं काढलेल्या रॅलीत हल्ल्याचा प्लॅन करणारे अबू मुसा, मोहम्मद नवाज, इद्रिस शाहीन, अब्दुल रसूल आणि अब्दुल्ला खालिद हे सगळे दहशतवादी उपस्थित असल्याचंही सांगितलं जात आहे. एकंदरीतच पाकिस्तानी लष्कराशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर सैफुल्लानं हल्ल्याचा प्लॅन करणं, पाकिस्तानी सैन्यातील हाशिम मुसाचा हल्ल्यात प्रत्यक्ष सहभाग असणं, लष्कर प्रमुख आसिम मुनीरच्या भाषणानंतर फक्त 6 दिवसात पहलगाममध्ये हल्ला होणं, या सगळ्या घटना हल्ल्याच्या तळाशी पाकिस्तानी लष्कर प्रमुख आसिम मुनीर असल्याचंच दाखवतात. बलुचिस्तान, सिंध आणि खैबर पख्तूनख्वा इथल्या जनतेत पाकिस्तानी लष्कर आणि आसिम मुनीरबद्दल मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. पाकिस्तानी पंजाबमध्येही इम्रान खानच्या समर्थकांना बळजबरीनं तुरुंगात टाकण्याचा मुनीरवर आरोप होतोय. पाकिस्तानच्या सामान्य जनतेत मुनीरबद्दल मोठी चीड आहे. त्यामुळं आपल्या विरोधातलं वातावरण पुसून टाकण्यासाठी, ते शांत करण्यासाठी आसिम मुनीरनं हे काश्मीर कार्ड खेळल्याचे आरोप होत आहेत. आता तोच आसिम मुनीर पळून गेल्याचंही बोललं जात आहे. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? पहलगाम हल्ल्याला पाकिस्तानी लष्कर प्रमुख आसिम मुनीरच जबाबदार आहे का? ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.